नमस्कार, माय महानगर मानिनी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदा 7 सप्टेंबरला गणेशोत्सव हा साजरा केला जाणार आहे. यामुळे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता ही सर्वांनाच लागल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. तर बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी ही केली जाते. बाजारपेठा या रोषणाईने सजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या आकारातील आकर्षक मूर्त्या या बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 दिवस चालणारा हा गणेश उत्सव देशभरातील जल्लोष साजरा करणारा असतो. तर या काळामध्ये प्रत्येक घरात गणपती बाप्पाची स्थापना ही केली जाते आणि मनोभावे त्यांची पूजा केली जाते. तर मग आज आपण पुण्यातील गणपती बाप्पाच्या मूर्त्या जिथे विकल्या जातात त्या परिसरामध्ये आहोत. इथल्या विक्रेत्यांशी आज आपण बोलणार आहोत. मूर्तींबद्दल काय विशेष आहे यावर्षी आणि आधीच्या मूर्त्या या कशा असायच्या किंवा मागणीत कशी बदल झालेली आहे हे आज आपण इथून जाणून घेणार आहोत. किती वर्षापासून आहे स्टॉल तुमच्या इथे? 2006 पासून आहे. 2006 पासून. हो. आणि मूर्त्या कोणत्या कोणत्या आहेत? मूर्त्या माझ्याकडे भरपूर व्हरायटीज आहे. गाईवरच्या, हो गाईवर, परत जय मल्हार, बाळूमामा, शारदा गणपती, अजून मंडई, भरपूर आहेत व्हरायटीज. आणि हे आणता कुठून? मी पेनवरून कच्चा माल आणते आणि खडक वाचल्याला पेंटिंगला देते. मागच्या वर्षीचे गणपती किंवा आताचे जे आहेत त्याच्यात काय नाविन्य किंवा काय विशेष तुम्ही सांगू शकता? व्हरायटी चेंज होते आणि पेमेंट मध्ये पण फरक पडतो. हर मूर्ती माग 100-200 रुपयांनी वाढ होते. मग तरी साधारण यांची किंमत काय असेल? आता याची हर एक मूर्तीची किंमत वेगवेगळी असते. 1000 रुपये स्टार्ट असते, नंतर मग आपण 100-200 रुपये लावून विकायची. आणि 1000 पासून किती म्हणजे किमतीपर्यंत आहे? तशी 200 रुपयापासून तर 5000 पर्यंत मूर्ती. किती वर्षापासून स्टॉल आहे? 7-8 वर्षापासून स्टॉल आहे. 7-8 वर्षापासून. कोणते गणपती आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे बघा बाल गणेश आहे, विठ्ठलाचा मूर्ती आहे, परत दगडूशेठ आहे, परत गाईवरचा आपला महादेवाचा अवताराचा गणपती आहे. आधीची मागणी आणि आताची ग्राहकांची मागणी त्यात आधीची मागणी कशी होती, बारीक मूर्त्या गिऱ्हाईक घ्यायचं, पण आजकाल कसं पोरांना असं आवड आहे की फक्त मोठी मूर्ती बसवायची आवड आहे, म्हणून फक्त मोठ्या मूर्त्याच खपतात. बारक्या मूर्त्यांना इथं नाहीये जास्त मार्केट नाही. मूर्त्या कुठल्या कुठल्या आहेत सांगू शकता? आपले तर मूर्ती जय मल्हार आहे, चिंतामणी आहे, परत सांगतो लालबागचा राजा आहे, दगडूशेठ गणपती आहे, तुळशीबागचा आहे, गुरुजी तालीम आहे. आमचे झाले 10 वर्ष झाले. 10 वर्ष. हो, दरवर्षी असतो. कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत? आहे तांबडे जोगेश्वरी, दगडूशेठ, नंतर बाबू गेनू, मानाचे सर्व गणपती आमच्यापाशी भेटून जातात. इतक्या वर्ष 10 वर्ष झाली तुम्ही मूर्त्या विकताय, तर मग 10 वर्षात काय नवीन किंवा काय असं वेगळं आहे का? नवीन हर वर्षी म्हणजे 1-2 पॅटर्न असे नवीन येतात नाही का, जसे की स्वामींचे, शंकरांचे असे वेगवेगळ्या मूर्त्या येतात. किती वर्षापासून स्टॉल आहे तुमचा? साधारणतः मी जन्मल्यापासूनच वडिलांनी चालू केलता. एक 22 वर्ष झाली असतात. 22 वर्ष झाली म्हणजे इथेच आहे स्टॉल? इथेच आहे स्टॉल. इथेच असतो. मग 22 वर्षामध्ये जी मागणी असती त्याच्यात कसा बदल झालाय? पहिली तरी आपल्याकडे भरपूर मागणी होती, पण आता स्टॉलची पण संख्या खूप झाली, त्याच्यामुळे मागणी पण आता आपल्याकडे कमी आली. कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत? साधारणतः आपल्याकडं मानाचे पण गणपती आहेत आणि पेनवरनं आणलेले पण आहेत. असे ऑल मिक्स म्हणजे दगडूशेठ पण, परत बैलगाड्याची शर्यत आता लेटेस्ट ट्रेंड मधला तो एकविरेचा कोलीवाडा, ते शाडो मातीचे पण आहेत. म्हणजे पीओपी आणि शाडू माती. पीओपी आणि शाडो माती दोन्ही. मग असं यावर्षी काय वेगळेपणा तुम्ही म्हणजे मूर्त्यांमध्ये तुम्हाला दिसला किंवा जो मागच्या वर्षीपर्यंत नव्हता असं काही? यंदाच्या वर्षी जास्त करून हे बैलगाड्याचे आणि आपले एकविरेचे वगैरे हे गणपती
जास्त प्रमाणात आले की सिंपल गणपतीचा ट्रेंड चाललाय आता हळूहळू. हे फॅशनेबल गणपती आले आता. तर जसं की आपण पाहिलं प्रत्येक जण हा इथे विक्रेता असो किंवा विकत घेणारे असो, हे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अत्यंत आतुर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांनी मूर्त्या बुक केलेल्या आहेत, काही तर घेऊन चालले. तर इथल्या विक्रेत्यांचं जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट लोक ही पेंटचा गणपती आणतात. मग काही पूर्ण बनवलेले आणतात, तर काही इथे आणून रंगकाम करून मग त्याला सजावटी करून विकत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. तर अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा माय महानगर मानिनी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.